मंडळी नमस्कार. ते म्हणतात ना, जीवो जीवस्य जीवनम. अहो, निसर्गाचा नियमच आहे तो. निसर्गाच्या या अद्भुत जाळ्यात प्रत्येकाचं एकमेकांशी सरपटणारं, धावणारं, उडणारं आणि रुजणारं घट्ट नातं विणलेलं असतं. आणि अशा या निराळ्या विणीने परिसर समृद्ध झालेला असतो. पहा ना, प्रत्येक जण कुणा ना कुणावर अवलंबून असतो, पण तरीही फुलपाखरासारखं स्वच्छंदी जगायचंही असतं सगळ्यांना, नाही का? म्हणूनच अभ्यासात स्वच्छंदी विहार करण्यासाठी तुमच्या सोबत मी रेश्मा आणि स्मितिंद्री दालय आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेत. आपली प्रत्येक कृती चांगली होण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा ताळमेळ साधायला हवा असतो, नाही का? हो ना. खरं तर म्हणजे माणसाला खूप साऱ्या गोष्टी नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या आहेत. जसं एखादी गोष्ट आपल्या हातात पकडणे, इतर प्राणी ते पकडू शकत नाहीत, वेगळ्या प्रकारे त्यांना पकडावी लागते. करेक्ट. आपण एखादी गोष्ट हातात पकडू शकतो. ही कला आय थिंक नैसर्गिकरित्या आपल्याला प्राप्त झालेली आहे. बरोबर. पण त्याच हातात पेन्सिल पकडून लिहिण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा ताळमेळ आपल्याला नक्कीच साधावा लागतो. म्हणजे त्यात हात, मेंदू, डोळे या सर्वांना एकत्रितरित्या कामाला लावावं लागतं आणि ते सरावानेच शक्य आहे. करेक्ट. म्हणून हात, डोळे यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नेमकं काय करता येईल हे आधी आपण सुरुवातीला ऐकूया. ओके. मुलांच्या विकासाच्या दृष्टीने डोळे आणि हात ह्यांचा समन्वय साधणे अतिशय महत्त्वाचे आहे. दोरा गुंडाळण्याचा प्रयोग करून तुम्ही तो समन्वय विकसित करण्यात त्यांची मदत करू शकता. इथे तुम्हाला फक्त एक लहान काठी आणि एक दोऱ्याचा लांब तुकडा हवा आहे. तुम्ही मुलाला दोरा काठीला कसा गुंडाळायचा हे दाखवा आणि मग तसे त्याला देखील करायला सांगा. बऱ्याचदा मूल दोरा गुंडाळत असताना तो काठीपासून दूर धरू शकतो. तेव्हा त्याला तुम्ही समजावून सांगा की जर दोरा काठीच्या जवळ धरून गुंडाळला तर ते सोपे जाईल. ही क्रिया आपल्याला जरी अगदी सोपी वाटत असेल तरी एखाद्या लहान मुलासाठी ही हालचाल अवघड असू शकते आणि म्हणूनच याचा सराव उपयुक्त ठरू शकतो. जशी मुले सुधारत जातील त्यांना हात आणि बोटे यातील समन्वय सहज साधता येऊ शकेल, जेणेकरून कात्रण आणि लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. आहे की नाही गमतीशीर? हो, मस्त. असाच अभ्यास आपण आपल्या बालवर्गातील मुलांसाठी सुद्धा काल रेश्मा पाठवला होता. अच्छा. त्यांना सांगितलं होतं की एक लहान काडी घ्या आणि त्या काडीला दोरी गुंडाळायला शिका आणि त्याचा सराव करा. वा, गमतीशीर आहे अभ्यास. तर हा गमतीशीर अभ्यास आपल्या बालवर्गातील मुलांनी नक्की केलेला असेल. त्यांच्यापैकी आपण आता बोलूया रेवा तिजारे या आपल्या 5 वर्षाच्या अंगणवाडीत जाणाऱ्या बालमैत्रिणीशी. ओके. ती राहणारी आहे गाव नवेगाव, तालुका कुही, जिल्हा नागपूर इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई सौ रजनीताई यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की दोरी गुंडाळता गुंडाळता रेवाने नेमकी काय गंमत केली. चला बोलूयात. रजनीताई नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? छान आहे. ओके. रेखाला रोज अभ्यास मिळतोय शाळेबाहेरच्या शाळेमधून?
हो हो मॅडम. आणि तिला मजा येते तो अभ्यास करताना? हो मॅडम. कोण कोण अभ्यास घेतो तिचा? मी आणि तिचे पप्पा. छान. ओके. रजनीताई, रेखाची आता शाळेची तयारी सुरू झाली असेल की आता पुढच्या वर्षी ती पहिलीच जाईल ना? हो मॅडम. हो सर. मग अंगणवाडीच्या ताई पण आपल्याला मदत करत असतील? हो, त्या पण करतात. आणि एकंदरीतच तुम्ही रेखाबरोबर गप्पा मारता का? हो सर. तिला गोष्टी सांगता का? हो सर. हा, कारण ती जेव्हा पहिलीच जाईल तेव्हा तिला शिक्षकांची भीती नाही वाटली पाहिजे. ती छान मनापासून आत्मविश्वासाने बोलली पाहिजे. हो सर. ती तयारी आपण करून घ्यायची असते पालक म्हणून. हो सर. कारण शाळेत गेल्यानंतर जर ती लाजत राहिली, लक्ष नाही दिलं, तर मग तिचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. बरोबर ना? हो सर. आणि एकदा का तो अभ्यासावरून रस उडाला की मग पुढे सगळंच आवडत नाही मुलांना. असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडतं आणि मग हळूहळू त्यांचा अभ्यासावरचा विश्वास कमी होत जातो. हो सर. पण जर तीच सुरुवात रेखाची खूप छान झाली, शिक्षकांनी सुद्धा तिला छान कौतुक केलं, ती छान गाणं म्हणू शकते, गोष्ट सांगू शकते, वाचायला तिला हळूहळू अक्षरं येतात, असं जर असेल तर तिचं कौतुक होईल आणि तिला फार आवडेल. हो सर. हे सगळं तुमच्या हातात आहे. रजनीताई, आपलं शिक्षण किती झालंय? आणि माझं 12वी. छान छान. गुड. मग रेखाशी आम्ही बोलू शकतो का? हो सर. नमस्कार सर. हॅलो रेखा, कशी आहेस? ठीक आहे. काय करत होतीस? अभ्यास. अरे वा, गुड गर्ल. व्हेरी गुड. तुला अंक बोलता येतात का? म्हणजे 1 ते 10? हो. आम्हाला बोलून दाखवतेस? बोल बरं. 1 2 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. छान, मस्त. आणि रेखा? 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अरे वा, तुला तर 20 पर्यंत येतं. वा 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 वा. आपण कमी नको समजायला, आपली मुलं फार हुशार आहेत नाही का रेश्माताई? करेक्ट. ऍक्च्युअली गुड गुड गर्ल. तुझं नाव काय आहे पूर्ण? रेवा. रेवा नाव आहे तुझं? रेवा, तुझं पूर्ण नाव सांग आम्हाला. रेवा भास्कर तिजारे. व्हेरी गुड. तू किती वर्षांची आहेस? 5. ओके. 5 वर्षांची. आणि तुझ्या गावाचं नाव सांग. नवेगाव. ओके, व्हेरी गुड. रेवा, आम्ही काल जो अभ्यास पाठवला होता त्यात सांगितलं होतं की एका काडीला दोरी गुंडाळायची. तू केलं का? हो सर. कसं केलंस सांग बरं. एक हातात काडी घेतली, धागा घेतला आणि तिला धागा बांधला आणि गोल गोल काडीला धागा गुंडाळला. अरे वा, मजा आली का तुला हे करायला? हो. छान. बर, आता आपल्या नंदिताबाई पण आहेत ना तिथे? हो सर. मग त्यांना देतेस की तुला गाणं म्हणायचंय का रेवा? हो. बर, मग आम्हाला एक छानसं गाणं म्हणून दाखव. ताईचा पिला खरं सांग मला, आकाशातले रस्ते कसे सापडतात तुला, आकाशातल्या रस्त्यावर पांढऱ्या खुणा असतात का, नाव गाव पत्ता विचारून कोड्या दे. वा, छान. किती छान. मस्त. म्हणते. हा, म्हण. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय अभिव्यक्ती श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य जाती व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. वा, बापरे, किती छान. मस्त. छान पाठ केलंयस. कोणी शिकवलं तुला रेवा हे? मॅडम. कोणत्या मॅडमने? नंदिता. हा, व्हेरी गुड. मग नंदिता ताईंना फोन दे बरं. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार नंदिता ताई. नमस्कार सर. छान शिकवलंय तुम्ही रेवाला. तिला 100 पर्यंत फाडे पण येतात सर. अरे बाबा. आजचे पण यत्न पर्यंत येतात. ती पहिल्यापासून हुशार आहे मुलगी. हो, खरंच छान. आणि त्याच्यामध्ये तिच्या आई बाबा आणि तुम्हा सर्वांचं पण श्रेय आहे आणि रेवाचं स्वतःचं पण श्रेय आहे नाही का?
तिला आपण जसं सांगितलं ना अंगणवाडीत पण तसंच करायची ती. वा वा वा, खूप छान. मग नंदिताताई, तुमच्याकडे अंगणवाडीत एकंदरीत किती मुलं आहेत 3 ते 6 वयोगटाची? 3 ते 6 ते 22 आहेत सर. मग आणि आता तुम्ही म्हणजे आता अंगणवाडी तर बंदच आहे, मग या परिस्थितीत त्या मुलांशी कशा संपर्कात आहात? त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांसोबत पालक सभा घेऊन सगळ्या मग त्यांना मी माहिती सांगतो अशा पद्धतीने शिकवा बा. ओके, ठीक आहे. आणि यासोबत आम्ही जेव्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध आयडियाज देत असतो, अभ्यास पाठवत असतो, त्याचा तुम्हाला उपयोग होतो का? हो सर, त्याच्यातून पण आम्ही पाठवतो यांना. वा, खरंच छान. मग या परिस्थितीत थोडे दिवस आणखीनही आपली अंगणवाडी बंदच राहणार आहे, तर तुम्ही कसं पुढे आखले योजना, कसे करणार आहात तुम्ही काम? आम्ही पालकांच्या त्यांच्या आईच्या सहभागातूनच आम्ही म्हणजे त्यांना समोर घडवायचा प्रयत्न करू आणि आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन पण करतो सर. आम्ही कार्यक्रम वगैरे त्यांना आई वडिलांना. मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया सुचवतो, तुम्हाला योग्य वाटली तर ती तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या ह्या नवेगाव मध्ये किती असे वाड्या आहेत किंवा पाडे आहेत? एकही नाही, हे एकच आहे सर पाडा. एकच पाडा आहे का? आणि मग ही 22 जी मुलं तुमच्याकडे आहेत 3 ते 6 वयोगटाची, ती अशी जवळ राहतात की थोडी दूर दूर राहतात? नाही, आता हा पुनर्वसन झालाय ना गावाचा, आता लांब लांबच आहेत. बरोबर. पण इथं एक शिक्षक म्हणून येतात, त्याच्या जवळ जातात हे मुलं. बरोबर. ट्युशन सारखे नाही का? हा, आलं लक्षात. ते घेतात मग यांचा. आपण काय करूया, या 22 मुलांच्या मातांचे छोटे छोटे तुम्ही जर 5-5 जणींचे गट बनवलेत आणि त्या प्रत्येक गटाला तुम्ही आठवड्यातून एकदा भेट देऊन बसून 15-20 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केलीत आणि त्यांना आयडिया दिल्यात वेगवेगळ्या, ज्या त्या घरी करू शकतात मुलांसोबत. म्हणजे आता तुम्ही कसं प्रत्येकीच्या घरी जाताय, पण त्याच सोबत तुम्ही घरी जाऊन त्यांना सांगते मी असं करायचं तसं शिकवायचं वगैरे. तेच सांगतोय. हा, मी तुम्हाला तेच सांगतोय की प्रत्येकीकडे तर तुम्ही आता जातच आहात, पण 5 मातांचा एक गट बनवा. गटामध्ये एक वेगळी शक्ती असते, म्हणजे तुम्ही एकमेकींशी चर्चा करू शकता, तुम्ही दिलेली आयडिया त्यांना समजली तर त्या एकमेकींना मदत करू शकतात. आता कसं होतंय, एकटं होतंय, म्हणजे तुम्ही आणि माता असं होतंय. तर थोडासा एक गट झाला तर त्या गटाबरोबर त्या एकमेकींना सुद्धा माता मदत करू शकतील. तुम्ही हा प्रयोग करून बघा, मग आपण काही दिवसांनी पुन्हा बोलू. हा, छान. तुमच्याशी बोलून आणि नवेगाव मधला तुमचा प्रयत्न ऐकून फार आनंद वाटला आणि असेच मुलांच्या शाळेच्या पूर्वतयारीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तुम्ही काम करताय, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. चालेल. रजनीताई, तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं, रेवाशी बोलून खूप मजा आली. हो सर, धन्यवाद. ओके, बाय बाय. बाय. रेवाशी बोलून एकदम छान मजा आली. तिची कविता सुद्धा छान होती, चिवताई खरे सांग मला. आणि विशेष म्हणजे ना स्थितींची, नंदिताताईंना तुम्ही सांगितलं की मातांचे छोटे छोटे गट बनवून काम करा. अर्थात ती आयडिया ऐकून एकदम छान वाटलं, पण तुम्ही असं का सांगितलं नेमकं? आपण हे पाहत आलोय की आत्ताच्या या कोरोनाच्या काळामुळे जरा जास्त प्रकर्षाने ते सर्वांच्या लक्षात आलं की मुलांच्या वाढीमध्ये, मुलांच्या विकासामध्ये आणि एकंदरीत मुलांच्या शिक्षणामध्ये पालक आणि त्यातल्या त्यात विशेष करून माता या खूप महत्वाच्या भूमिका निभावू शकतात. बरोबर. आता या मागच्या 9-10 महिन्यामध्ये तर आपण पाहिलंच की पालक बऱ्याचशा गोष्टी मुलांकडनं करून घेत आहेत, त्यांचा अभ्यास सुद्धा करत आहेत. त्यामुळे ही जी पार्टनरशिप आहे, ही जी भागीदारी आहे की मुलं घडवण्यासाठी अंगणवाडी ताई, शिक्षक आणि पालक हे जर एकत्र आले तर ते आपल्या मुलांच्या विकासासाठी आणि शिकण्यासाठी खूप काही करू शकतात. हो, नक्की. मग हे करावं कसं, तर आम्ही याचे प्रयोग देशभर करून पाहिलेले आहेत. त्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या केलेला जो प्रयोग आहे तो हा होता, ज्यामध्ये आम्ही अंगणवाडी किंवा शाळेच्या अवतीभोवती मातांचे छोटे छोटे गट केले, 5-5, 6-6 मातांचे गट केले आणि त्या गटांना आठवड्यातून एकदा आम्ही माहिती पुरवली. जसे आपण आता रेडिओच्या मार्फत वेगवेगळे आयडियाज देत असतो, तशाच गोष्टी आपण त्या मातांच्या गटांना अंगणवाडी ताईंच्या मार्फत आणि शिक्षकांच्या मार्फत पोहोचवल्या. हे वर्षभर केलं, 2 वर्षभर केलं. त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाचं मूल्यमापन केलं, तर त्यातून आमच्या असं लक्षात आलं याचे अनेक फायदे झाले. एक, मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण झाली, शाळा पूर्व तयारी सुद्धा त्यांची चांगली झाली, एकंदरीत त्यांचा बालविकास खूप चांगल्या प्रकारे घडला. पण त्याच सोबत मातांची सुद्धा माहिती वाढली, म्हणजे मातांना ज्या गोष्टी माहित नव्हत्या
त्या त्यांना माहिती व्हायला लागल्या. वा. आणि अशा प्रकारे पालक, शिक्षक आणि अंगणवाडी यांनी एकत्र येऊन आपल्या मुलांना तयार केलं. तर अशी ही साखळी एकमेकांना मदत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरली. आम्ही हे देशभर करून पाहिलंय. साखळीवरून आठवलंच नितीनजी, आपण 3री ते 5वीच्या मुलांना अन्न साखळीचा काहीतरी अभ्यास दिला होता ना? हो, बरोबर. आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना जो काल आपण अभ्यास पाठवला होता त्यात त्यांना म्हटलं होतं की अन्न साखळीतील महत्वाचा घटक कोणता, आणि एक तर अन्न साखळीचे चित्र काढा आणि आम्हाला ते व्हॉट्सअपवर पाठवा. तर बऱ्याच मुलांनी ती पाठवलेली आहे. तर त्या संदर्भात आपण आणखीन माहिती आता समजून घेऊया रेश्मा. ओके. तुम्ही सर्वांनी कधीतरी साखळी पाहिली असेलच. या साखळीमध्ये अनेक कड्या असतात आणि त्या एकमेकात अडकलेल्या असतात. पण समजा त्या साखळीतील जर आपण एखादी कडी काढली तर काय होईल बरं? तर ती साखळी तुटेल, ती सलग राहणार नाही. तसेच आपल्या पर्यावरणातील अनेक सजीव हे एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते एकाच साखळीत बांधलेले असतात, म्हणून तिला अन्न साखळी असे म्हणतात. ते कसे ते आपण उदाहरणातून पाहूया. सूर्य, वनस्पती, अळी, नाकतोडा, चिमणी. आता पहा, सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात आणि वाढतात. वनस्पती हे अळीचे अन्न असते, अळी हे नाकतोड्याचे अन्न असते, नाकतोडा हे चिमणीचे अन्न असते. तर अशाच प्रकारे निसर्गात अन्न साखळी तयार होते. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्न साखळीत अन्न मिळवणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. अन्न साखळीत 2, 3 किंवा अधिक वनस्पती किंवा प्राण्यांचे गट असू शकतात. स्थानांनुसार अन्न साखळ्यांचे भूचर अन्न साखळी व जल अन्न साखळी असे 2 प्रकार पडतात. भूचर प्राण्यांची जमिनीवरील अन्न साखळ्यांची उदाहरणे म्हणजे गवत, ससा, लांडगा, सिंह. ज्या अन्न साखळ्या जलाशयात आढळतात त्यांना जल अन्न साखळ्या म्हणतात. यामध्ये जलवनस्पती व जलचरांचा समावेश होतो. उदाहरणार्थ शैवाल, कीटकांच्या अळ्या, छोटे मासे, मोठे मासे. अन्नजाळे. निसर्गात अनेक अन्न साखळ्या असतात. त्या परस्पर संबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळे तयार होते. एकच जीव अनेक अन्न साखळ्यांमध्ये राहू शकतो. एक भक्षक अनेक मार्गांनी भक्ष्य मिळवतो. एक जीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असतो. अन्नजाळ्याची सुरुवात उत्पादकापासून म्हणजेच हिरव्या वनस्पतीपासून होते. अन्नजाळ्यातील विविध अन्न साखळ्या एकमेकींना जोडलेल्या असतात. अन्नजाळीतील सर्वोच्च पातळीवर मानव आहे, कारण तो सर्वभक्षी आहे. अनेक मार्गांनी तो अन्नजाळ्यांमधून आपले अन्न मिळवतो. निसर्गातील अन्न साखळ्यांचा समतोल राखण्यासाठी अन्नजाळे अतिशय महत्वाचे असते. तुम्हाला उदाहरणावरून अन्नजाळे कसे तयार होते ते समजेल. गवत, नाकतोडा, बहिरी ससाणा. गवत, नाकतोडा, सरडा, बहिरी ससाणा. गवत, ससा, बहिरी ससाणा. गवत, उंदीर, बहिरी ससाणा. गवत, उंदीर, साप, बहिरी ससाणा. अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न हे पर्यावरणातूनच मिळते आणि अनेक सजीव या अन्न साखळीतील घटक असतात. परंतु या सर्व सजीवांमध्ये वनस्पती हा सर्वात महत्वाचा घटक असतो. कारण वनस्पती पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तसेच पर्यावरणातील अनेक सजीवांचे अन्न हे फक्त वनस्पती असते. म्हणून वनस्पतीला अन्न साखळीचा आधार म्हणतात. वाह, निसर्गाची ही किमयाच आहे की आपण एकमेकांवर अवलंबून जगतो. हो ना. बस नितीनजी, आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता? निसर्गाबद्दलच तो अभ्यास होता. या निसर्गामध्ये अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्याचं निरीक्षण करून आपण शिकू शकतो. त्यांच्यापैकी फुलपाखरांच्या जीवनाचा अभ्यास आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना करायला सांगितला होता. वा. फुलपाखरांचे जीवन कसे आहे आणि त्याची तुलना जर आपण मानवी जीवनाशी केली तर नेमकं आपल्याला काय आढळतं याचा अभ्यास त्यांना आम्ही करायला सांगितला होता. किती छान. तर त्याच संदर्भात आपण आता बोलूया तनुश्री कोल्हे या इयत्ता 8वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव मेणगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथली. तर ऐकूया तिने हे निरीक्षण कसं केलंय आणि नेमकी फुलपाखरांबद्दल तिने काय माहिती गोळा केली. ओके, ऐकूयात.
हाय तनुश्री. हाय मॅडम. तनुश्री, तू शाळेबाहेरची शाळा हा रेडिओ कार्यक्रम ऐकतेस का? हो सर. कसा वाटतो तुला कार्यक्रम? छान वाटतो. काय चांगलं वाटतं त्याच्यातलं सांग बरं. कविता, हो वा, गाणी. ओके. आणि आम्ही दोघे इतके बडबड करत असतो ते हो. ते पण आवडतं का तुला? हो. व्हेरी गुड. तनुश्री, तू कितवीला गेली आहेस आणि तुझ्या शाळेचं नाव सांग. माझ्या शाळेचं नाव जी प्राथमिक मराठी शाळा मेनगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. ओके. मी 8वीत जाते. ओके. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? माझा अभ्यास सर व्हॉट्सअपवर पाठवता, आम्ही त्याचा फोटो सरांना पाठवतो. ओके. आणि कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास करता मग तुम्ही? गणित आणि विज्ञान, इंग्लिश. व्हेरी गुड. आणि वाचन कसं करतेस मग? वाचन पुस्तकामधून. ओके, व्हेरी गुड. तनुश्री, तुझा आवडता विषय कोणता बरं? इंग्लिश. ओके. मग तू आम्हाला इंग्लिश मधलं काहीतरी वाचून दाखवू शकतेस? हो. वाच बरं. मी मराठीतून वाचून एक कविता म्हणते मराठीची. बर, मराठीतून वाच. हो. आनंदाचे गाणे. चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाण. फुलपाखरांचे पंख घेऊनी, उडू बागडू धुंद होऊनी. वाऱ्या संगे नाचू चला छेडूया तराने, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे. झाडी जशी उंच तशी उंच होऊया, फुलासार हिरवे हिरवे रान सारे हिरवी हिरवी पाने. आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे. आभाळात काहीतरी नवे पाहूया, नवे नवे पाहताना नवे शोधूया. गीत नवे शब्द नवे गाऊया नव्याने. आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे. छान म्हटलं, आम्हालाही आनंद झाला ऐकून. वा. त्याच्यामध्ये फुलपाखरांचा पण उल्लेख आहे ना त्या गाण्यात? फुलपाखरांचे पंख घेऊनी, उडू बागडू धुंद होऊनी. वाऱ्या संगे नाचू चला छेडू या तराणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे. बरोबर? वा, छान. मग ह्या फुलपाखरांचाच अभ्यास आम्ही तुला काल पाठवला होता तनुश्री. मग काय माहिती गोळा केली आहेस की फुलपाखरू आणि मानव यांच्या जीवनाची तू तुलना केलीस का? काय फरक असतो? फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते, माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते. बरोबर. फुलपाखरांना जीवनाबद्दल आस्था असते, त्या मानाने मनुष्याला कमी आस्था असते. फुलपाखरं आनंदाने जगतात, मानव फुलपाखरांइतके आनंदाने जगत नाही. फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो, माणसाला फुलपाखरांइतका रसास्वाद घेता येत नाही. आणि मुख्य म्हणजे फुलपाखरासारखं आपल्याला कुठेही उडून जाता येत नाही, नाही का? नाही. पण त्याच्यापेक्षा खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत माणसाकडे, ज्या फुलपाखराकडे नाहीत. माणसाने पण आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, वरदायक बनवले पाहिजे. बरोबर, करेक्ट, व्हेरी गुड. तनुश्री, तुला मोठं होऊन काय बनायचंय? मला डॉक्टर. ओके, इतकं छान वाचन आहे तुझं, इतकं छान अभ्यास करतेस, तू नक्की डॉक्टर होशील. आणि तुला म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त काय करायला आवडतं तनुश्री? मला गाणे म्हणायला, कविता म्हणायला. ओके. तू स्वतः कविता लिहितेस का? नाही सर. मग आतापासून लिहायला सुरू कर, कारण तू छान लिहू शकतेस असं आम्हाला वाटतं. ओके. आणि तुझी कविता लिहून झाली की सर्वात पहिलं तू आम्हाला शेअर कर. आमचा नंबर सांगतो, तो लिहून घे. 9167132904 या शाळेबाहेरच्या शाळा या कार्यक्रमाच्या नंबरवर तू आम्हाला तुझी कविता गाऊन आणि लिहून पाठव. ओके. आम्हाला नक्की आवडेल ती ऐकायला आणि वाट बघू आम्ही तुझ्या कवितेची. तर आम्ही कोविड काळात गुगल मीट आणि स्वाध्याय उपक्रम याच्यावर शिकायचो, ऑनलाईन शिक्षण. करेक्ट. पण तुमच्या गावात मेणगाव ह्या गावामध्ये सर्वच मुलांकडे स्मार्टफोन आहेत का तनुश्री? हो आहेत. तुझ्या मित्रमैत्रिणी वर्गातल्या सर्वांकडे आहे? हा, पालकांकडे सर. ओके. पण म्हणजे त्यांना तुम्ही जर ऑनलाईन वरती क्लास बोलवला तर ती सगळी तुझी मित्रमैत्रिणी, तुझ्या वर्गातली सर्व मुलं येतात ना? हो सर. व्हेरी गुड. ही खूप छान बाब आहे. व्हेरी गुड. या नवीन प्रकारे शिकण्याला थोडासा वेळ लागेल आपल्याला, नवीन प्रकार आहे ना तो शिकण्याचा, पण एकदा का आपल्याला तो जमला ना तर खूप मस्त वाटेल बघ.
छान. आणखीनही आपल्याला आणखीनही काय काय शिकता येईल. त्यामुळे थोडंसं तंत्रज्ञान नवीन आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल काही मुलांना, मित्रमैत्रिणींना, तर एकामेकांना मदत करायला पाहिजे. ओके. आणि मजा पण येत असेल खूप सारी. हो सर. छान. एन्जॉय करा ह्या सगळ्या नवीन शिक्षणाच्या पद्धतीला. ओके. चालेल. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. मला पण. ओके. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय. चला चला गाऊ चला, चला चला गाऊ चला, आनंदाचे गाणे. चला चला गाऊ चला, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. फुलपाखरांचे पंख घेऊनी, उडू बागडू धुंद होऊनी. फुलपाखरांचे पंख घेऊनी, उडू बागडू धुंद होऊनी. वाऱ्या संगे नाचू चला, वाऱ्या संगे नाचू चला, छेडूया तराणे. वाऱ्या संगे नाचू चला, छेडूया तराणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. फुला फुलाचे रंग घेऊया, झाडे जशी उंच तसे उंच होऊया. फुला फुलाचे रंग घेऊया, झाडे जशी उंच तसे उंच होऊया. हिरवे हिरवे रान सारे, हिरवे हिरवे रान सारे, हिरवी हिरवी पाने. हिरवे हिरवे रान सारे, हिरवी हिरवी पाने. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आभाळात काहीतरी नवे पाहूया, नवे नवे पाहताना नवे शोधूया. आभाळात काहीतरी नवे पाहूया, नवे नवे पाहताना नवे शोधूया. गीत नवे, शब्द नवे, गीत नवे, शब्द नवे, गाऊया नव्याने. गीत नवे, शब्द नवे, गाऊया नव्याने. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. चला चला गाऊ चला, चला चला गाऊ चला, आनंदाचे गाणे. चला चला गाऊ चला, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. आनंदाचे गाणे गाऊ, आनंदाचे गाणे. वाह, फुलपाखरू. आणि फुलपाखरू म्हटलं की रंग आठवतात. किती ते वेगवेगळे सुंदर रंग त्यांचे. हो ना. रंगांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल रेश्मा. आणि म्हणून जाता जाता आपण ही एक छानशी छोटे रंगारी गोष्ट ऐकूया. नक्कीच. रंगच रंग, निळ निळ फुलपाखरू उडत आहे आकाशी. चोरून चहा पिते कशी, पिवळी पिवळी माशी. मला दिसला बशीत बसला लाल लाल मासा. हिरवा बेडूक भुबू बरोबर चेंडू खेळतो कसा. केशरी बदक, लाल कमळ, लाल लाल कळी. फुलं किती जांभळी जांभळी, त्यावर नाचते हिरवी अळी. काळी करडी मनीमाऊ, केशरी टोपी ऐट पाहू. गुलाबी घरात लपले कोण, उंदीर मामा काळे ढोण. कोल्होबा दिसतात लाल काळे, चार मोजे जांभळे जांभळे. अभ्यास करतो थोडा थोडा, हिरवा हिरवा नागतोडा. काळा जांभळा बोकड चालवे होडी लाल लाल. हिरवी करडी मगर हसते कशी गोड धमाल. काळा निळा साप केक खातो मटा मटा.
लाल पिवळी कोंबडी लिहिते कशी पटापटा, काळा पिवळा वाघोबा त्याचा वेगळाच ढंग, डोळ्यांपुढे नाचतात माझ्या रंगच रंग. वा, छान होती गोष्ट. दोस्तांनो, तुम्ही कधी सुरवंट पाहिला आहे का? त्या कोशातून बाहेर येताना फुलपाखरूंना थोडंफार धडपडतं, पण एकदा का ते बाहेर आलं की स्वतःच्याच रंगांचं तो स्वागत करतो. असं म्हणतात फुलपाखराचं आयुष्य क्षणभंगूर असतं, पण तो पाहण्याचा आनंद मात्र चिरकाल टिकणारा असतो. अभ्यासाचं सुद्धा असंच असतं. आपल्या सुरुवातीला समजून घेताना थोडा त्रास होईल नवीन विषयांचा, पण एकदा का विषय आणि पद्धत समजली की रोज तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नव्यानं स्वागत करत राहाल. त्यामुळे असेच छान रंगतदार राहा आणि स्वच्छंदी जगा. बी कलरफुल अँड स्टे सेल्फ बिल्ड. बाय बाय. नमस्कार.